नमस्ते मित्रांनो, कसे आहात? सध्या थंडी कडाक्याने वाढली आहे. मी कालची कविता कडाक्याची थंडी वाजू लागली आहे ही बनवलेली आहे. सगळे माझ्या कविता ऐकत असतील, जर काही कमेंट्स असतील तर प्लीज सांगा. त्या कमेंट्सवरून मला काही माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येईल आणि तुम्हालाही काही टॉपिक सुचवता आले तुम्ही नक्कीच सुचवा, जेणेकरून त्या विषयावरती मी कविता बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आजची कविता जी आहे ती मोजांवरती आहे. सध्या थंडी सुरू आहे, त्यामुळे हातमोजे पायमोजे आपण वापरतो. जर तुम्ही वापरत नसाल तर नक्की वापरा. आणि ज्या लोकांनी स्वातीच मराठी कविता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या कवितेचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. तर आपण कवितेला सुरुवात करूया. मी नेहमी मोजे वापरते. हिवाळ्यात कडाक्याची थंडी वाजते. हिवाळ्यात कडाक्याची थंडी वाजते. हातमोजे हातात घालते, पायमोजे पायात घालते. हातमोजे हातात घालते, पायमोजे पायात घालते. मोजांनी गरम ऊब मिळवते. मी नेहमी मोजे वापरते. उन्हाळ्यात मोजांनी घाम येतो. उन्हाळ्यात मोजांनी घाम येतो. घामाचा दुर्गंध नको नकोसा वाटतो. मोजे धुवून पुन्हा वापरते. धुळीत त्वचा कोरडी होण्यापासून वाचवते. मी नेहमी मोजे वापरते. लोकरीचे मोजे विणून घेते. लोकरीचे मोजे विणून घेते, नाहीतर मार्केटमधून खरेदी करते. लोकरीचे मोजे विणून घेते, नाहीतर मार्केटमधून खरेदी करते. पावसाळ्यात मोजांना आराम देते, पण मी नेहमी मोजे वापरते. मोजे न घातल्यास हातपाय थंडगार पडतात. मोजे न घातल्यास हातपाय थंडगार पडतात. नसा आखडतात, वाताचा जोर वाढवतात. हिवाळ्यात कोरडेपणापासून शरीराचे रक्षण करते. मी नेहमी मोजे वापरते. मी नेहमी मोजे वापरते. धन्यवाद.